हातावरती घ्या म्हणून राग तर नाही आला ना. एका ठिकाणी मी कीर्तनला गेलो. कीर्तन झाल्यावर मला एक व्यक्ती भेटला. तो म्हणाला, महाराज तुम्ही काय करता? मी म्हणलं कीर्तन. ते म्हणला, मग तुम्ही कीर्तनाचार्य. ते म्हणलं हे काय करते? मी म्हणलं गायन. ते म्हणला मग हे गायनाचार्य. ते म्हणला मग मृदंगाचार्य. ते म्हणलं मी कोण आहे माहिती का? मी म्हणलं नाही. तो म्हणला मी भांडणाचार्य. मी भांडणाचार्य. मी म्हणलं विनोदाचार्य ऐकले, रामायणाचार्य ऐकले, मृदंगाचार्य ऐकले, कीर्तनाचार्य कीर्तनकार एवढंच नाही तर गायनाचार्य ऐकले, गायनाचार्य ऐकले. पण भांडणाचार्य नवीनच पदवी आहे. भांडणाचार्य ही नवीनच पदवी आहे. ते म्हणला महाराज सोपा आहे, एका मिनिटात भांडणं लावायचे. तो म्हणला तुमच्या डोक्याच लावू का? नको बाबा नको लावू. ते जोडपं येते पाय तिकडून, लाव तिकडलं. ते आलं जोडपं, हे गेलं. मी धोतरवडी करत गेलो. ते म्हणला, ते भांडणाचार्य म्हणला जे हरी. ते गाडीवाडा म्हणला जे हरी. कुठे चालले? ते गाडीवाडा म्हणला सासरवाडीला. ते भांडणाचार्य म्हणला मागलं कोण आहे? ते म्हणला मिसेस म्हणजे बायको. गाडीवाला म्हणला मिसेस म्हणजे बायको. मग हे भांडणाचार्य म्हणला मग काल कोणला घेऊन जाऊ लागले? अरे माझ्याकडे काय बोलता लागले ना भांडण. विठ्ठल